नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते मानवी इतिहासातील एका निर्णायक क्षणाबद्दल बोलतात. तो क्षण जेव्हा हजारो वर्षांची भटंती सोडून माणूस पहिल्यांदा घर नावाच्या एका संकल्पनेशी जोडला गेला आणि हा फक्त राहणीमानातला बदल नव्हता. या एका बदलाने आपलं समाजकारण, अर्थकारण, अगदी आपली विचार करण्याची पद्धती कायमची बदलून टाकली. अगदी खरंय. आपण याला स्थिर जीवनाची सुरुवात असं म्हणजे खूप सहजपणे म्हणतो, पण ही एक प्रचंड मोठी क्रांती होती. विचार करा, शिकारी अवस्थेतल्या माणसाचं जगणं पूर्णपणे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून होतं. हो, म्हणजे आज शिकार मिळाली तर जेवण, नाहीतर उपास. बरोबर. पण एका जागी थांबण्याच्या या निर्णयाने माणसाला निसर्गावर नियंत्रण मिळवण्याची एक संधी दिली. आणि याच नियंत्रणाच्या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली हे आपल्या स्रोतांमध्ये खूप छान दिलं आहे. चला तर मग या स्रोतांच्या आधारे हा संपूर्ण प्रवास उलगडून पाहूया. तर पहिला टप्पा कोणता होता, म्हणजे माणसाने एका जागी थांबण्यासाठी स्वतःला कसं तयार केलं? याची सुरुवात दोन समांतर पण एकमेकांशी जोडलेल्या गोष्टींमधून झाली: पशुपालन आणि शेती. आणि गंमत म्हणजे स्रोतांनुसार पशुपालनाची प्रक्रिया माणसाने आधीच सुरू केली होती. अच्छा. पहिला प्राणी जो माणसाळवला गेला तो कुत्रा होता. शिकारीसाठी त्याचा उपयोग व्हायचा. पण खऱ्या अर्थाने पशुपालन तेव्हा सुरू झालं जेव्हा माणसाने प्राण्यांना फक्त शिकारीसाठी नाही तर अन्नाचा एक जिवंत साठा म्हणून पाहायला सुरुवात केली. म्हणजे जंगलात जाऊन रोज शिकार करण्याऐवजी प्राणीच आपल्या सोबत असतील याची सोय केली. आणि स्रोतांमध्ये याचे 3 स्पष्ट टप्पे दिले आहेत. हो, पहिला म्हणजे जंगली जनावरांना पकडणे. हेच किती आव्हानात्मक असेल, नाही? प्रचंड. विचार करा, त्या काळातल्या जंगली बैलाला किंवा म्हशीला काबूत आणणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखंच होतं. स्रोतांमधले एका चित्रात त्या काळातला जंगली बैल आणि आत्ताचा आपला बैल यांतील फरक दाखवला आहे. तो याच बदलाचं प्रतीक आहे. आणि दुसरा टप्पा होता त्यांना माणसांसोबत राहायला शिकवणं. हो, आणि ही 1-2 दिवसांची नाही तर पिढ्यानपिढ्या चालणारी प्रक्रिया होती. म्हणजे प्राण्यांमधले आक्रमक गुण कमी करून शांत स्वभावाच्या प्राण्यांची पैदास केली गेली. आणि तिसरा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांच्याकडून दूध, दुभतं आणि इतर गोष्टी मिळवणं. बरोबर. इथेच खरा बदल घडला. आता अन्न अक्षरशः तुमच्या दारात उपलब्ध होतं. आणि याच सुमारास शेतीची सुरुवात झाली. आणि स्रोतांमधला एक उल्लेख मला खूपच रंजक वाटला की याची सुरुवात स्त्रियांनी केली. हो, आणि हे तार्किकही आहे. म्हणजे पुरुष शिकारीसाठी दूर जात असताना स्त्रिया वस्तीच्या आसपास फळं, कंदमुळं गोळा करायच्या. याच दरम्यान त्यांना बियांपासून रोपं उगवताना दिसली असतील. या साध्या निरीक्षणातूनच सुमारे 11,000 वर्षांपूर्वी इस्रायल आणि इराकच्या प्रदेशात शेतीचे पहिले प्रयोग सुरू झाले. सुरुवातीला हे सगळं खूपच प्राथमिक स्वरूपात असणार, नाही का? स्रोतांमध्ये त्या तोकदार काठीचा उल्लेख आहे ज्याच्या मदतीने बी पेरलं जायचं. हो ना. आणि गंमत म्हणजे या साध्या तंत्रज्ञानातही त्यांनी सुधारणा केली. कठीण जमिनीत खणणं अवघड जायचं. हो. म्हणून त्यांनी त्या काठीला वजन म्हणून मध्यभागी छिद्र असलेला एक दगड बसवला. अच्छा, म्हणजे जास्त दाब देता यायचा. अगदी. या साध्या वाटणाऱ्या बदलामुळे पेरणीची कार्यक्षमता प्रचंड वाढली. या एका शोधामुळे मानवाच्या नशिबाची दारं उघडली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आता गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य पिकवणं शक्य झालं होतं. ठीक आहे, म्हणजे आता माणसाकडे अन्नाची एक प्रकारची खात्री होती. पशुधनामुळे दूध, मांस आणि धान्यामुळे वर्षभर पुरेल इतकं अन्न. या अन्नसुरक्षेमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात नेमकं काय फरक पडला? कारण आता त्यांना दिवसभर अन्नाच्या शोधात फिरायची गरज नव्हती. आणि इथेच मानवी इतिहासाला एक वेगळं, एक निर्णायक वळण मिळालं. हा फक्त रिकामा वेळ मिळण्याचा प्रश्न नव्हता, तर मानवी इतिहासात पहिल्यांदाच विशेषज्ञ म्हणजे स्पेशलिस्ट जन्माला येण्याची ही सुरुवात होती. विशेषज्ञ? हो. विचार करा, तोपर्यंत समूहातला प्रत्येकजण फक्त आणि फक्त एकच काम करायचा: अन्न मिळवणं. आता मात्र काही लोकांकडे वेगळा विचार करायला, नवीन प्रयोग करायला वेळ आणि ऊर्जा दोन्ही गोष्टी होत्या. म्हणजे जो व्यक्ती मातीची भांडी चांगली बनवू शकायचा त्याला आता शेती करण्याची सक्ती नव्हती. तो पूर्ण वेळ भांडी बनवण्यावर लक्ष केंद्रित करू शकत होता. अगदी बरोबर. स्रोतांमधलं ते प्राचीन इजिप्तमधल्या कातकामाच्या साधनाचं चित्र हेच दर्शवतं. आणि यातून केवळ वस्तूंची गुणवत्ता वाढली नाही, तर समाजात एक नवीन ओळख निर्माण झाली: मी शेतकरी आणि तो कारागीर. खरंय. इथूनच सामाजिक रचनेची गुंतागुंत सुरू झाली.
समाज आता एकसंध न राहता वेगवेगळ्या कौशल्यांच्या गटांमध्ये विभागला जाऊ लागला. पण या गटांना एकत्र टिकवून ठेवण्यासाठी एका नवीन प्रणालीची गरज होती. आणि ती प्रणाली म्हणजे परस्पर सहकार्य. पण हे सहकार्य प्रत्यक्षात कसं काम करत होतं? कारण तेव्हा पैसा तर नव्हता. इथेच अर्थव्यवस्थेचा जन्म झाला. अर्थात पैशांशिवायची अर्थव्यवस्था. यालाच आपण वस्तुविनिमय म्हणतो. म्हणजे बाटर सिस्टम. हो. विचार करा, आज आपण दुकानात जाऊन पैसे देतो आणि वस्तू घेतो. तेव्हा पैसा नव्हता, त्यामुळे व्यवहार थेट होता. कसा? तुम्ही मला धान्य पिकवण्यासाठी एक टिकाऊ कुऱ्हाड बनवून द्या, मी तुम्हाला महिनाभर पुरेल इतकं धान्य देतो. हा पूर्णपणे विश्वास आणि गरजेवर आधारलेला व्यवहार होता. आणि या वस्तुविनिमयात स्रोतांमध्ये मिठाचा म्हणजे सॉल्टचा खास उल्लेख आहे. आज आपल्याला मीठ अगदी सहज मिळतं, पण तेव्हा त्याला इतकं महत्त्व का होतं? कारण मीठ हे तेव्हा आजच्या काळातल्या तेलासारखं होतं. ते जीवनावश्यक होतं, पण सगळीकडे उपलब्ध नव्हतं. अच्छा. अनेक वस्त्यांमध्ये मिठाची मोठी कमतरता होती. त्यामुळे मिठाचे व्यापारी तयार झाले, जे दूरच्या प्रदेशातून मीठ आणायचे आणि त्या बदल्यात धान्य, अवजारे किंवा इतर वस्तू घेऊन जायचे. म्हणजे या एका वस्तूमुळे दूरवरच्या वस्त्या एकमेकांशी जोडल्या गेल्या. हो, व्यापाराची एक मोठी जाळी तयार झाली. मिठानेच खऱ्या अर्थाने मार्केट ही संकल्पना जन्माला घातली असं म्हणता येईल. वा. म्हणजे व्यापारामुळे वेगवेगळ्या वस्त्या एकमेकांशी जोडल्या जात होत्या. पण या वस्त्यांचं स्वरूप काय होतं? म्हणजे आपण जेव्हा गाव म्हणतो तेव्हा त्या काळातलं गाव कसं दिसत असे? स्रोतांनुसार अगदी सुरुवातीला म्हणजे नवाश्मयुगाच्या सुरुवातीला ती कुडाची घरं होती. कुडाची म्हणजे? स्रोतांमध्ये आहे तिथे तर कच्च्या विटांची चौकोनी घरं सापडली आहेत. म्हणजे तंत्रज्ञानात प्रगती झाली होती. पण मला यातला एक मुद्दा खूप महत्त्वाचा वाटला की या घरांमध्ये फारसा फरक नव्हता. बरोबर. यावरून त्यांच्या समाजात फारशी विषमता नसावी असा एक अंदाज बांधता येतो. म्हणजे गाव प्रमुखाचा महाल आणि इतरांची झोपडी असं काही चित्र दिसत नाही. अगदी अचूक मुद्दा पकडला. घरांची रचना जवळपास सारखीच होती. काहींमध्ये धान्याची कोठारं होती, काहींमध्ये नव्हती, पण मूलभूत रचनेत समानता होती. यावरून असं दिसतं की त्या काळातला समाज बऱ्यापैकी समतावादी होता. संपत्तीची संकल्पना अजून तेवढी रुजली नव्हती. आणि याचं एक कारण म्हणजे स्रोतानुसार संपूर्ण गाव हे एका मोठ्या कुटुंबासारखं होतं. हो, विस्तारित कुटुंब किंवा एक्सटेंडेड फॅमिली ही संकल्पना इथे अगदी चपखल बसते. म्हणजे गावातले बहुतेक सगळेजण एकमेकांचे कोणत्या ना कोणत्या नात्याने नातेवाईकच होते. हो, एकाच कुळातले लोक एकत्र राहत असावेत आणि यामुळेच त्यांच्यात एकोका टिकून होता. पण या कुटुंब संकल्पनेला एक वेगळाच भावनिक आणि आध्यात्मिक पैलू होता. तो कोणता? तो त्यांच्या मृत्यूनंतरच्या प्रथांमधून दिसतो. स्रोतांमध्ये उल्लेख आहे की मृत व्यक्तीला घरातच किंवा घराच्या अंगणातच पुरलं जायचं. हे आजच्या काळात आपल्याला खूप विचित्र वाटू शकतं. पण यामागे नेमकी काय भावना असेल? यामागे एक घट्ट भावनिक जोड होती. मृत्यूनंतरही ती व्यक्ती कुटुंबाचा आणि त्या घराचा अविभाज्य भाग आहे, ही एक तीव्र भावना. त्या व्यक्तीचं अस्तित्व संपलेलं नाही, फक्त स्वरूप बदललं आहे असं ते मानत असावेत. आणि मृत व्यक्तीसोबत त्याच्या गरजेच्या वस्तू पुरण्याची प्रथाही हेच दर्शवते. हो, पण याला एक दुसरी व्यावहारिक बाजूही असू शकते. अच्छा. निश्चितच. कदाचित ही जमिनीवरचा हक्क दाखवण्याची एक पद्धतही असेल. हे आमचे पूर्वज आहेत, ते इथेच आहेत, त्यामुळे ही जमीन आणि हे घर आमचंच आहे, असं पुढच्या पिढ्यांना ठामपणे सांगण्याचा हा एक मार्ग असू शकतो. वा. म्हणजे हे केवळ भावनिक नाही, तर मालमत्तेच्या हक्काची सुरुवातही असू शकते. बरोबर. ठीक आहे. आतापर्यंतची चर्चा एकत्र केली तर लोकांचे समूह मोठे झाले, गावात विविध व्यावसायिक तयार झाले, व्यापार सुरू झाला आणि मालमत्तेची संकल्पना मूळ धरू लागली. हे सगळं खूप गुंतागुंतीचं वाटतंय. हे सगळं सुरळीत चालवण्यासाठी काहीतरी व्यवस्था लागली असेल की नाही? नक्कीच. जेव्हा 100-200 लोकांचा छोटा गट असतो, तेव्हा नियम तोंडी असतात आणि नात्यांच्या दबावामुळे पाळले जातात. पण जेव्हा गाव 1000-2000 लोकांचं होतं, तेव्हा केवळ नात्यांचा दबाव पुरेसा नसतो. तेव्हा लेखी नसले तरी काही सर्वमान्य नियमांची गरज भासते. जसं की पाण्याची वाटणी कशी करायची किंवा जमिनीच्या सीमा कशा ठरवायच्या. अगदी. किंवा भांडणं कशी सोडवायची. आणि हे नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहण्यासाठी कोणीतरी जबाबदार व्यक्ती हवी. इथेच गाव प्रमुखाची संकल्पना आली असावी. बरोबर. हीच शासन व्यवस्थेची अगदी प्राथमिक पायरी होती. गावप्रमुख हा कदाचित गावातील सर्वात अनुभवी किंवा प्रतिष्ठित व्यक्ती असेल, ज्याचा शब्द सगळेजण मानत. तोच नियमांची अंमलबजावणी करायचा आणि न्यायनिवाडा करायचा.
म्हणजे अंतर्गत सुव्यवस्था राखण्यासाठी एक यंत्रणा तयार झाली. हो, पण स्रोतांमधल्या तटबंदी आणि खंदकांच्या पुराव्यांवरून असं दिसतंय की धोका फक्त अंतर्गत नव्हता, बाहेरूनही धोका होता. हो, आणि तो धोका अनेक प्रकारचा होता. पहिला धोका होता नैसर्गिक, म्हणजे अचानक येणारा पूर किंवा जंगली श्वापदांचे हल्ले. यापासून संरक्षणासाठी तटबंदी गरजेची होती. पण त्याहून मोठा धोका होता तो इतर मानवी समूहांचा. म्हणजे ज्या गावाकडे भरपूर धान्य साठा आणि पशुधन आहे, ते गाव इतर भटक्या टोळ्यांसाठी किंवा कमी सुपीक प्रदेशातल्या गावासाठी एक सोपं लक्ष बनलं असेल. अगदी स्थिर जीवनाचा हा एक दुष्परिणाम होता असं म्हणता येईल. तुमची सगळी संपत्ती एकाच जागी जमा होती आणि ती लुटली जाण्याची भीती होती. आणि यातूनच संरक्षणाची गरज निर्माण झाली. हो, गावांभोवती खंदक खोडणे, उंच तटबंदी बांधणे ही त्या काळातली संरक्षण प्रणाली म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम होती. यातूनच पुढे जाऊन किल्ल्यांची आणि शहरांभोवतीच्या तटबंदीची संकल्पना विकसित झाली. म्हणजे शेतीकडे वळण्याच्या एका निर्णयाने केवळ माणसाचं पोट भरलं नाही, तर त्यातून विशेषीकरण, व्यापार, अर्थव्यवस्था, सामाजिक रचना, शासन आणि संरक्षण यांसारख्या आधुनिक समाजाच्या जवळजवळ सर्व पायाभूत संकल्पना जन्माला आल्या. आज आपण ज्या जगात राहतो त्याचा संपूर्ण आराखडा त्या नवाश्मयुगातच तयार झाला होता. हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. ही जीवनशैलीतली सुधारणा नव्हती, ही एक संपूर्ण क्रांती होती. याच बदलामुळे पुढे शहरे, राज्ये आणि साम्राज्यांची निर्मिती होणं शक्य झालं. भटक्या अवस्थेत हे कधीच शक्य झालं नसतं. माणसाने स्वतःच्या उत्क्रांतीची सूत्र पहिल्यांदा आपल्या हातात घेतली. तो हा क्षण होता. अगदी. आणि या चर्चेतून एक विचार मनात येतो. स्रोतांमध्ये उल्लेख आहे की अन्नधान्य अतिरिक्त झाल्यामुळे लोकांना नवीन कौशल्य विकसित करायला वेळ मिळाला. त्याचबरोबर शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होती. पाऊस, हवामान, कीड यांसारख्या अनिश्चित गोष्टींवर. या दोन गोष्टी एकत्र पाहिल्या तर एक प्रश्न निर्माण होतो. हा जो नव्याने मिळालेला रिकामा वेळ होता आणि शेतीतील जी प्रचंड अनिश्चितता होती, या दोन्हींचा त्या काळातील धर्म आणि कलेच्या विकासावर नेमका कसा परिणाम झाला असेल? शेती चांगली व्हावी म्हणून निसर्गदेवतांची आराधना सुरू झाली, हे तर स्रोतांमध्ये सूचित केलं आहेच. पण या मिळालेल्या वेळेत केवळ भांडी आणि अवजारेच बनली असतील का? की गुहांमधील चित्रांपलीकडे जाऊन शिल्पकला, संगीत किंवा कथाकविता यांसारख्या गोष्टींचीही पायाभरणी याच काळात झाली असेल? याचा विचार करायला नक्कीच वाव आहे.